चिखलदरा तालुक्यातील कुलंगणा खुर्द येथील दोन युवक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 11च्या दरम्यान आपल्या राहत्या घरून वनविभागाच्या जंगलात असलेल्या मोझरी महादेवाच्या दर्शनासाठी गेले असता जंगलात दबलेल्या वाघाने अचानक हल्ला केल्याने प्रवीण बेलसरे वय 18 वर्ष याचा मृत्यू झाला। सदर घटनेची हकीकत अशी की श्रावण महिन्याचा चौथा सोमवार असल्याने कुलंगणा खुर्द गावाजवळील 3 किलोमीटरवर असलेल्या वनविभागातील मोझरी खोऱ्यात महादेवाची गुफा आहे। या गुफ्यात महादेवाची पिंड पुरातन काळापासून आहे। येथे भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते। असेच कुलंगणा खुर्द गावातील प्रवीण बेलसरे हा आपल्या मित्रासोबत दर्शनासाठी गेला असता रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे घरातील मंडळी व नातेवाईकांनी विचारपूस व जंगलात शोध मोहीम आरंभली, पण रात्रीला प्रवीण सापडला नाही। तोच मंगळवारी सकाळी 5 वाजताच्या दरम्यान पुन्हा गावातील 50 ते 60 नागरिक जंगलात गेले असता त्यांनी शोध घेतला असता 8 वाजताच्या दरम्यान प्रवीणचा मृतदेह थुवा नाल्यात आढळून आला। मृतदेहाच्या बाजूला वाघाच्या पंजाचे निशाण तसेच मृतदेहाच्या अंगावर पाठीवर वाघाचे दात गाडल्याची निशाण दिसून येत आहे। तसेच एक डावा पाय मांडीपासून तुटलेला आहे व बाजूला पडले होते। तसेच हाताचा डावा पंजा घटनास्थळी आढळून आला नाही। मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून प्रसार माध्यमांवर वाऱ्यासारखी पसरली असून सदर घटनेचा पंचनामा वन विभागातील उपवन संरक्षक राजेश रत्नपारखी, जांभली वन परिक्षेत्र अधिकारी अर्चना अलोकार, वनपाल प्रदीप बाळापुरे, वनरक्षक शेंडे व कर्मचारी तसेच चिखलदरा पोलीस स्टेशनचे PSI प्रशांत मसराम हे करीत आहे। सकाळी प्रवीण सोबत गेलेला त्याचा मित्र गोविंद काजदेकर हा सुद्धा दर्शनासाठी गेला होता, पण सुदैवाने तो वाघाच्या तावडीतून सुटून शेत शिवारात असलेल्या झोपडीत रात्री 3 वाजता पोहोचून मुक्कामी होता, म्हणून त्याचा जीव वाचला आणि तो सकाळी 12 वाजता घरी पोहोचला। त्यामुळे घरच्यांनी व गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला। सकाळी 8 वाजता मृतदेह सापडल्यानंतर 50 ते 60 लोक मृतदेहाजवळ बसले असताना मोठ्या पट्टेदार वाघाने अगदी 50 मीटर अंतरावर डरकाळी फोडली। त्यामुळे घटनास्थळी दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता त्या ठिकाणी वाघाच्या पंजाचे निशाण व शरीराला ओरबडलेले दिसले। त्यामुळे वाघानेच हल्ला केला असून स्पष्ट झाले। तसेच मृतकाच्या परिवारास 25 लाख रुपयांचा धनादेश देण्यात येईल असे मेळघाट वन्यजीव विभागाचे वन संरक्षक राजेश रत्नपारखी यांनी सांगितले। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा। Shanaya's Makeover International Makeup Artist Certified by Mumbai Makeup Industries, Ojas Rajani. Shanaya's Makeover and Nail Art. Flat number 8, Wimco Tower, near Camp Masjid, Amravati. For more details, contact 7058 761 312. Shanaya's Makeover.